हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू आवर चॅनल. तर आम्ही आज चाललेलो आहे, दिवेशचा हात बघा आधी विचारा. तर आम्ही आज चाललेलो आहे CST ला. शहनशाह. कुठे चाललायस तू? CST ला चाललोय आम्ही. ओके, कशासाठी चाललायस ते पण सांग. विसरलास व्लॉग कसं करतात? अरे भरपूर दिवसाने व्लॉग करतोय ना. सो आज आम्ही चाललोय गणपतीचं डेकोरेशन आणायला. कारण गेल्या वेळेचा ब्लॉग तुम्ही बघितला असेल, आमचं सगळं सामान डेकोरेशनचं उंदराने खाऊन टाकलेलं, आम्हाला सरप्राईज दिलं होतं. सो यावेळेस सगळं परत पहिल्यापासून नवीन सामान आणायचं आहे. त्यासाठी चाललोय जरा CST ला. सो आम्ही कुठून शॉपिंग करतोय आणि आम्हाला पण माहिती नाही, मला तर माहिती नाही आहे कुठून घ्यायचं वगैरे. माझा भाऊ गेला होता कारण गेल्या वेळेस. सो आम्ही फर्स्ट टाइम चाललोय, तर चाललोय. तुम्हाला पण दाखवू कुठे कुठे आणि छान छान सामान मिळतं गणपतीचं ते. सो स्टे ट्यून गाईज, इथून जागा नाही बाहेर पडायला. लेट्स गो गाईज. आज आहे 15 ऑगस्ट आणि आम्ही इकडे आलेलो आहे. घरीच घेऊन आलेलो आहे, बघूया आता किती गर्दी भेटते. तुम्ही बघू शकता मागे मस्तपैकी झेंडावंदन झालेलं आहे. मी एकदम पिंक वाटते आणि ना मी पकडलं की असं पकडावं लागतं. मी घेतो ना, बघा आता पूर्ण दिसतं CST स्टेशन. ओके, आणि मी असं काफी बांधून आहे कारण की यू नो तिथे धूळपट्टी मिट्टी आहे इकडे ते, त्याच्यामुळे. तर आम्ही आता लोहार जायसाठी रस्ता शोधतोय आणि आम्ही फर्स्ट टाइम येतो, सो वी डोंट हॅव एनी आयडिया. सो लेट्स सी अगर टॅक्सी रेडी येतो, अदरवाइज विल गो बाय वॉक. सो लेट्स गो. ऍज यू नो आपले आता गणपती बाप्पा येणार आहेत लवकरच, आणि आम्हाला शॉपिंगची जरा जास्तच घाई लागलेली कारण की आमचं जे लास्ट इयरचं सामान होतं, आम्ही जसं आधी मेन्शन केलं ते उंदीर मामाने खाल्लेलं, आणि त्यामुळे आम्ही ठरवलेलं की ह्यावर्षी जरा सगळं नवीन नवीन घेऊ. सो त्यासाठीच आम्ही चाललोय. सो मला माझ्या पप्पानी पण सजेस्ट केलेलं की हे मार्केट, आणि नितेश पण बोलला लास्ट इयर तू इथेच आलेला. सो दॅट्स वाय मी डिसाईड केलं की मी इकडे येते एकदा आणि इथे चेक करते. सो लेट्स गो. आपल्याला काय नवीन नवीन भेटतं आहे, बाहेरून जायचं का, काय नवीन नवीन भेटते, काय नवीन नवीन दिसते ते बघू आता आपण तिकडे पोहोचल्यावर, आणि तुम्हाला पण दाखवते. तर तुम्ही पण गणपतीची जी शॉपिंग असेल त्यासाठी तुम्ही येऊ शकता, कारण की आम्ही खूप लवकर आलोय. तर आम्ही ट्राय करू की लवकरात लवकर ही व्हिडिओ पोस्ट करायला. सो यू कॅन ऑल्सो व्हिजिट हिअर. आलेलो आहोत आपण लोहार साईड. तिथून स्टार्ट. सो आपण लोहार साळच्या मार्केटमध्ये एंटर केलं आहे आता. सो इकडे बघू शकता आजूबाजूला लाईटिंग्स आणि झुंबर वगैरे पण दिसत आहेत. आणि इकडे गणपतीसाठी बॅकड्रॉप, म्हणजे पार्टी समजा तुम्हाला कोणती थीम करायची असेल तर तिकडे ग्रीन बॅकड्रॉप पण आहेत आणि इथे फ्लावर्स वगैरे पण आहेत. सो गाईज, इकडे लाईट्सचं जे मार्केट आहे ते पण खूप फेमस आहे आणि चांगलं आहे. तर आम्ही तेच जरा बघतोय. ते बघा गर्दी आणि पाऊस. तर इकडून आम्ही चाललो तर मंगलदास मार्केटमधून. मंगलदास मार्केटला पहिले पडदे आणि बॅकड्रॉप बघतो आणि बघू, नंतर मग इकडे येऊ. तोपर्यंत मजबूत गर्दी होईल. पण इकडे असा पाऊस असल्यामुळे थोडं झाकून ठेवलंय. सो ही तुम्हाला लाईन दिसते ना पूर्ण, ही पूर्ण पडद्यांचीच लाईन आहे. म्हणजे पडदे, बॅकड्रॉप आणि तुम्हाला जी गणपतीच्या पाटाखाली आपण जी चादर घालतो ते सगळं इकडे सगळं मिळून जाईल. आणि क्वालिटी तर प्रत्येक टाईपमध्ये मिळून जाईल. जसं की इथे जी क्वालिटी आणि प्राईस आहे ती 60 रुपयापासून स्टार्ट आहे, 60 रुपये मीटरपासून. सो तुम्हाला जसं हवं असेल तसा तुम्हाला कापडीचे मिळेल. इकडे पडद्यांच्या आणि कपड्यांच्या एवढ्या व्हरायटी आहेत की समजतच नाही आहे काय घ्यायचं आहे आणि सुचत पण नाही आहे. बघू आता, फायनल करायला लागेल आजच. इथे देवाला एक चांगलं वाटते कापड, पण त्याला डिझाईन नाही पाहिजे तशी. सो फायनली मला एक बॅकड्रॉपसाठी कपडा मिळाला आहे, तो पण योग्य दरात. म्हणजे बाकी ठिकाणी फिरलो मी त्या सेम याच्यासाठी. सो इकडे तिकडे 50-100चा डिफरन्स आहे. सो इकडे मी 2.5 मीटर घेतो आहे बिकॉज तेवढाच पुरेसा होईल माझ्या. लोहारचाळ मार्केटमधून मंगलदास मार्केटकडे येताना पहिल्याच कॉर्नरवरती हे दुकान आहे. तिकडे बॅकड्रॉप मिळतात डिझाईनवाले, खूप सुंदर सुंदर आहेत. इकडे सगळे फुल मार्केटच आहे. चला 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 चला. हा बाई, इथे आहेत बघ पुढे, त्या साईडला आहेत. इकडे बघ साईडला काय करायचं.
आहे थोडे डिझायनर वाटत आहे. सो मच ऑफ स्ट्रगल. आताशी फक्त बॅकड्रॉप झाला म्हणजे बॅक साईडचा आणि म्हणजे काय बोलतात त्याला गणपतीच्या पाटाच्या खाली घालायला एक कपडा घेतला आहे फक्त. अजून भरपूर बाकी. तो बघू आता कुठे कुठे काय काय भेटतं दाखवू. सो मित्रांनो, आपण आता मंगलदास मार्केटमधून लोहारचाळमध्ये आलो आहे लायटिंग्स घेण्यासाठी. आणि ह्या काकांच्या दुकानामधून आपण लायटिंग्स घेतले आहेत बॅकड्रॉपच्या मागे आणि पुढे जोडण्यासाठी. आणि तिकडून बाहेर आल्यानंतर समोरच्याच गल्लीमध्ये हे झुंबरचं दुकान आहे. इकडे छोट्या आणि मोठ्या दोन्ही प्रकारचे प्रत्येक साईजमध्ये झुंबर अवेलेबल आहेत. झालं शॉपिंग? शॉपिंग चांगली झाली पण माझं डोकं खूप दुखतं आता. शॉपिंग अजून झालीच नाही आहे, एवढीशीच झाली आहे फक्त. अजून खूप बाकी आहे ना. काय समजत नाही कुठून काय घ्यायचं ते. हां, हे काहीतरी नवीन आहे. बंद चालू करतो नाही तर बंद करून टाकतो. बघू काय होतं ते. तो इकडे आता पोलीस आलेत. अशी आमची शॉपिंग झाली आता ऑलमोस्ट. सगळं आता उठवतात, सगळं बंद करतात आता. काय ग, आपली शॉपिंग झाली आता पोलीस आलेत. आले पोलीस? हे काय पोलीस पार्टी बघ, पोलिसांची गाडी सगळं उठवलं. सब उठ गए सब. गाईज आमची शॉपिंग तर तशी झाली ऑलमोस्ट. मी असं नाही बोलू शकत की सगळंच भेटलंय, पण ऍटलीस्ट जेवढं भेटलं तेवढं आम्ही घेतलंय. म्हणजे बॅकड्रॉपचं म्हणजे जे कापड वगैरे ते सगळं तर झालंय आमचं ऑलमोस्ट. जे मेन आहे ते झालंय. बाकीचं आता बघू. आणि अर्धे एवढी गर्दी होती, अर्ध्यापेक्षा जास्त कोकणातलेच होते. लिटरली सगळी लोक फक्त मराठीत बोलत होते. मराठी नाही, मालवणीवाले पण होते. मालवण. तो सगळेजण शॉपिंग करायला आले. अजून 1 महिना आहे गणपती यायला, तरी पण बाय फुल फॉर्म मध्ये सगळेजण. खूप गर्दी होती तरी. नंतर तर किती होईल नेक्स्ट वीकेंडला तर माझ्या मते खूपच गर्दी असेल. तो वीकेंडला येऊ नका, वीकेंडला भरपूर गर्दी असणार. सो लेट्स सी. आता आपण जाऊ, ट्रेन पकडू, गावी जाऊ. आजचा दिवस संपला. आता पटापट पळतो कारण ट्रेन आमची आहे ती नाही तर सुटेल. 6ची ट्रेन आहे आमची. आपण प्रिन्सी जॉईंट होतो ना. हो, त्यानेच जायचं आहे आपल्याला. अच्छा ठीक आहे. सो गाईज बाय.